उपस्थित सर्व भाविक आणि सज्जन, सर्व समर्थ सेवेकरी आणि राज्याच्या देशाच्या सीमारेषा ओलांडून आज आपण प्रधान केंद्रामध्ये स्वामींच्या चरणावर नतमस्तक होऊन सेवा रुजू करण्यासाठी आणि आशीर्वाद घेण्यासाठी आपला बहुमोल वेळ खर्ची घालून आपण उपस्थित झालात। आपण सकाळी भोपाळीनंतर सामुदायिकरित्या आज गुरुवार असल्यानं स्वामी चरित्र सारामृताचं सामुदायिक पारायण केलेलं आहे। कारण या विश्वाचे चालक पालक मालक सर्व स्वामी महाराज आहेत आणि या विश्वाचं पानसुद्धा त्यांच्या आज्ञेशिवाय हलत नाही। एवढी मोठी ऊर्जा, एवढी मोठी शक्ती आणि त्या शक्तीच्या सानिध्यामध्ये आपण सहभागी होऊन त्यांची सेवा करण्यासाठी वेळ खर्ची घालून आलात। तथापि उद्याच्या 6 जुलैला महाराष्ट्राचं लाडकं कुलदैवत भगवान पांडुरंग यांचा पंढरपूर येथे एकादशी निमित्तानं पूर्व प्रथा परंपरेनुसार खूप मोठी यात्रा कित्येक दिवस आधीच सुरू होते। कोटीच्या पटीमध्ये लाखो भाविक पांडुरंगाकडे समर्पित होतात। त्याचं कारणही तसंच आहे की त्यांनी पुंडलिक घडवताना कलियुगामध्ये पुंडलिक आणि श्रावणबाळ घडले तर वार्धक्यात म्हाताऱ्या माणसांना कुठलाही त्रास होणार नाही। देशात वाढणारे जे वृद्धाश्रम आहेत ते थांबतील किंवा बंद होतील आणि घराघरामध्ये गोकुळ निर्माण व्हावं हा त्यांचा त्यावेळचा आणि आजचा दृष्टिकोन आहे। म्हणून पुंडलिकासाठी परब्रह्म आलेगा हा उच्चार आपणा सर्वांना विदित आहे। म्हणून त्या दिवशी राज्यामध्ये सर्वजण पंढरपूरला जाऊ शकणार नाही, परंतु आपणाला कळकळीचं निवेदन आहे, राज्यात देशात जेवढे स्वामी केंद्र आहेत आपण त्या दिवशी स्वामींनाच पांडुरंगात आविष्कारात बघावं। आपले पांडुरंग स्वामीच आहेत, कारण भगवान विष्णूंचे ते प्रमुख अवतार आहेत। पांडुरंग हे काही वेगळे नाहीत, हे भगवान श्रीकृष्ण आहेत आणि श्रीकृष्ण हे भगवान विष्णूंचा आविष्कार आहे, ते वेगळं नाही। म्हणून आपण एकादशीच्या दिवशी मनोभावे स्वामींना पांडुरंग समजून पांडुरंगाचा मंत्र स्वामींसमोर म्हणावा। इथे बसलेल्या आणि घरी असलेल्या सेवेकऱ्यांना ठाऊक आहे, परंतु ज्यांना सेवेकरी व्हायचं आहे त्यांना मात्र हा मंत्र समजून घेणं उचित आहे। म्हणून तो मंत्र त्याला इतिहास साक्षीला आहे। 16व्या शतकामध्ये ज्यावेळी अफजल खान महाराष्ट्रात आला आणि त्याचा एक संकल्प होता का महाराष्ट्रातली सारी मंदिरं तोडफोड करून तिथे विध्वंस करायचा, म्हणून तो तुळजापूरला आला। तुळजापूरचे लोक हुशार होते, त्यांनी भगवतीला अशा ठिकाणी ठेवलं, दुर्लक्षित ठिकाणी, की तो तिथे जाऊन पोचणार नाही। तिथे डुप्लिकेट मूर्ती ठेवली, त्या चांडाळानं ती पण फोडली आणि खान पंढरपूरकडे निघाला। त्यावेळी तुळजापूरकरांनी पंढरपूरला निरोप पाठवला की हा चांडाळ तिथे येतोय, तुम्ही काही स्थितीत देवाला कुठेतरी हलवा।
अज्ञात ठिकाणी ठेवा. म्हणून पंढरपूरकरांनी अज्ञात ठिकाणी पांडुरंगाला मंगळवेढ्याला ठेवलं, जिथे कुणाची नजर जाणार नाही. आजही मूळ पांडुरंग मंगळवेढ्याला आहे. आणि ओळखायचा कसा? कारण नामदेव कीर्तन करे पुढे नाचेबा पांडुरंग, ती दगडी मूर्ती डोलायची. नामदेव महाराज उभे राहिले की त्यांना इतका आनंद व्हायचा. कित्येक वेळा त्या मूर्तीनं पांडुरंगानं नामदेवांनी आणलेला नैवेद्य भक्षण केलेल्याच्या नोंदी आहेत. परंतु याहीपेक्षा एक पुरावा आजही आहे. तुम्ही कधी मंगळवेढ्याला गेलात, त्यांच्या पायाला जर स्पर्श केला, त्या दगडी मूर्तीचे पाय कापसासारखे नरम आहेत आणि छातीवर मोडी अक्षरात, त्यावेळी मोडी अक्षर होतं, हल्लीच्या लोकांना मोडी कळत नाही, त्या मोडी अक्षरामध्ये पांडुरंगाचा मंत्र कोरलेला आहे. श्री वत्सम धारयन वक्षे मुक्ता माला षडाक्षरम. त्या दिवशी, एकादशीच्या दिवशी, साऱ्या विठ्ठल भक्तांनी, पांडुरंग भक्तांनी, वारकऱ्यांनी आणि सेवेकऱ्यांनी हा मंत्र स्वामींसमोर, विठ्ठलासमोर जर म्हटला, मला वाटतं फार मोठा आशीर्वाद त्यांना नक्की मिळेल, यात दुमत नाही. म्हणून आपण त्या दिवशी मोठ्या प्रमाणात हा पांडुरंगाचा मंत्र ज्ञात अज्ञात ज्यांना विदित नाही त्यांना तुम्ही सांगा. एकादशीचं अनन्यसाधारण महत्त्व सांगा. वर्षात 24 एकादशा येतात. त्या 24 एकादशांचं अनन्यसाधारण महत्त्व विज्ञानाला थक्क करणारं आहे. जे लोक एकादशीचे उपवास करतात प्रमाणात अन्न खाऊन, ते सहसा आजारी पडत नाही. तुम्ही बघा, या पंढरपूरला पायी जाणारे म्हातारे, 80-90 वर्षाची म्हातारी आहे, त्यांना कुठं काय होतं. म्हणून त्या एकादशीचं वैज्ञानिक महत्त्व शरीर धर्माशी किती निगडीत आहे हे आपणाला विज्ञानातून निश्चितपणे सांगता येईल. म्हणून भारतीय संस्कृतीनं एकादशीचं महत्त्व कॉन्व्हेंटमध्ये शिकणाऱ्या नव्या पिढ्यांना सांगणं क्रमप्राप्त आहे. असो, येणाऱ्या 10 जुलैला देशात, जगात आणि राज्यामध्ये गुरुपौर्णिमा हा उत्सव साजरा होत आहे. तथापि सेवेकऱ्यांचा गुरुपौर्णिमा उत्सव हा एका दिवसात होत नाही. तो खूप मोठा गोतावळा आहे कोट्यावधीचा. तो कमीत कमी 10 दिवस चालतो. म्हणून हा उत्सव एकादशीपासून सुरू होईल, पुढे 10 दिवस. म्हणून राज्यात जेवढी सेवा केंद्र दैनिक साप्ताहिक आहेत, त्यांनी त्या दिवशी स्वामीच्या प्रतिकृतीवर पाण्याचा अभिषेक करून स्वामींचं गुरुपद घ्यायचं आहे. प्रथम श्री सूक्त वाचावं, नंतर पुरुष सूक्त वाचावं, असा क्रमानं कमीत कमी 16 आणि जास्तीत जास्त कितीही आवर्तनं तुम्ही श्री सूक्त आणि पुरुष सूक्ताची केली, तुमचं गुरुपद स्वामी घेतील. खरं तर गुरूंचे 5 प्रकार आहेत. गुरु, सद्गुरू, परमगुरू, परात्पर गुरु आणि गुरुतत्व, हे 5 प्रकार आहेत. आणि शेवटचं तत्व, गुरुतत्व म्हणजे स्वामी महाराज आहे. या विश्वाचं पाणसुद्धा हलण्याची क्षमता, ताकद, ऊर्जा त्या गुरुतत्वात आहे. म्हणून आपण आजच्या काळामध्ये, आधुनिक काळामध्ये 5 गुरु समजून घेताना, खरं तर मनुष्य जन्माला येताना आईच्या उदरात तो जन्म घेतो, एक मासाचा गोळा म्हणून जन्म घेतो. तो उपजत ज्ञानी नसतो, त्याला खूप संस्कार करावे लागतात, तेव्हा त्याचा मानव होतो. त्यात त्याचे पहिले गुरु
आईवडील आहेत. लालन पालन संगोपनात काही वर्ष जातात. तदनंतर हे गुरु दुसऱ्या गुरूंकडे पाठवतात. प्राथमिक शिक्षण शिकवणारे दुसरे गुरु आहेत. हल्ली त्यांना प्राथमिक शिक्षक म्हणतात. तो कालावधी संपला की उच्च शिक्षण शिकवणारे तिसरे गुरु आहेत. तोही कालावधी संपला की पायावर उभं करणारे चौथे गुरु आहेत. त्यात ITI सारखे प्रशिक्षण केंद्र आहेत. पायावर उभं करणाऱ्या काही संस्था काही कंपन्या आहेत. ते चौथे गुरु आहेत. एकदा तो पायावर उभा राहिला की त्यावर गृहस्थाश्रमाची जिम्मेदारी येते. आणि एकदा तो गृहस्थाश्रमी झाला की हा प्रपंचाचा भार वाहता 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 तो म्हातारा होतो. आणि मग उत्तर वयात त्याला तीर्थयात्रा कराव्याशा वाटतात. 4 धाम करावेत, 8 धाम करावेत, भागवताला जावं, हिंदुस्थानात धर्मतीर्थ क्षेत्रांना जावं. परंतु त्यावेळी शरीर आणि मन साथ देत नाही. अशा वेळी 5वे गुरु ज्या मानव जातीला लाभतील त्याला हे काही सर्व साध्य करता येईल. 5व्या गुरूंचं स्थान आहे हरवलेली मनशांतीपर्यंत त्याला पोचवणं. आणि हरवलेली आजची मनशांती बाजारात विकत मिळत नाही. ती फक्त अध्यात्मात मिळते. म्हणून अध्यात्मात योग्य मार्गदर्शन करणारे 5वे गुरु ज्या मानव जातीला लाभतील तो खरा मानव होण्यास पात्र ठरेल असं म्हणायला अतिशयोक्ती नाही. म्हणून स्वामींना आपण विनंती करूया, हे स्वामी 5ही गुरु तुम्हीच व्हा. म्हणून मगाशी गुरुजींनी सांगितलं ज्यांना सेवेकरी व्हायचं आहे त्या पुरुष प्रतिनिधींनी गुरुवार उपोषण करावं, भगिनींनी मंगळवार उपवास करावं. स्वामी चरित्राचे किमान मनोभावे कमीत कमी 3 अध्याय वाचावेत. ज्यांना वेळ आहे त्यांनी पूर्ण पारायण करावं. त्यांना लवकर अनुभूती. शाकाहारी राहावं, परान्न वर्ज्य करावं, पंचमहायज्ञ कुटुंबात व्हावेत. एवढ्या गोष्टी जर आपण निरपेक्षपणे केल्या, मला वाटतं स्वामींकडे तुम्हाला पेपर घेऊन प्रश्न लिहिण्याची वेळ स्वामी येऊ देणार नाही. तुम्ही सुज्ञ आहात. यापेक्षा तपशिलात फार बोलणं उचित नाही. म्हणून आपण अत्यंत मनोभावे या साऱ्या गोष्टी जर पाळल्या तर आपला योगक्षेम स्वामी चालवते. स्वामींच्या प्रत्येक तसबिरीमध्ये एक संस्कृत सुभाषित आहे, अड्यांना निश्चयंतो मा ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेम वहाम्यहम. अर्थ समजला नाही. मराठी त्याचा अर्थ असा आहे, अण्यांना निश्चयंतो मा, मन अन्यत्र जाऊ न देता. आत्तासुद्धा काही जणांचे मनाजीराव त्यांच्याजवळ आहेत की नाही माहीत नाही, परंतु बॉडी लँग्वेजवरून मनाजीराव सांगतात घरी गेलेच पाहिजे, गाडी पकडलीच पाहिजे, फराळ केलंच पाहिजे, पोटात कावळे ओरडत आहेत. अशा स्थितीत जर स्वामींचं नाव घेतलं ते उपयोगी नाही. त्याचा काही उपयोग होणार नाही. अण्यांना निश्चयंतो मा, मन अन्यत्र जाऊ न देता आपण जर त्यांचं चिंतन केलं, मनन केलं तर ते आपला योगक्षेम चालवते. रोज 3 अध्याय 11 माळा जो करेल त्याचा योगक्षेम महाराज चालवतील, असं त्या सुभाषिताचा अर्थ आहे. यापेक्षा खूप तपशिलात सांगण्याची आपल्याला आवश्यकता नाही. म्हणून आपण अत्यंत कळकळीनं मनोभावे सबबनं सांगता या सेवेमध्ये इतरांनासुद्धा सहभागी करावं. स्वामींना एवढं अभिप्रेत आहे की सेवेकऱ्यांचं ग्राम अभियान तुम्ही गावागावात पोचवा. प्रत्येकाला देवी खंडोबा गोत्र समजून सांगा. भारतीय संस्कृती ही संस्कारावर उभी आहे. संस्कार केले तर संस्कृती टिकेल, संस्कृती टिकली तर धर्म टिकेल, आणि धर्म टिकला तरच देश टिकेल. या देशाला विकासाकडे न्यायचं असेल
देशाला चिंतामुक्त करायचं असेल, देशात आदर्श नागरिक घडवायचे असतील, आपल्या सर्वांवर काही जबाबदाऱ्या कार्यानं दिलेल्या आहेत. त्या कार्याच्या अंतरंगाचा एक पहिला विभाग मूल्य शिक्षण आहे. आज मूल्य शिक्षण, गर्भसंस्कार आणि शिशुसंस्कारात काम करणारे गुरुजन प्रतिनिधी पुंडलिक आणि श्रावणबाळ घडवण्यासाठी आलेले आहेत. एकादशीचं औचित्य ठेवून त्यांनी आपला परिचय देऊन आपलं वार्धक्य, आपलं म्हातारपण नव्या पिढीवर अवलंबून आहे. ती जर सुसंस्कारित नवी पिढी असली, तुमचं म्हातारपण सुखात जाईल. ही बाब सर्वांच्या दृष्टीनं महत्त्वाची आहे. त्यात कोणी सुटलेलं नाही. अमेरिकेत किंवा प्रगत राष्ट्रांमध्ये म्हाताऱ्या माणसाचं संगोपन कोण पुढची पिढी करत नाही, सरकारी माणसं करतात. हे तुम्हाला माहीत आहे. तशी वेळ भारतात येऊ नये म्हणून शिक्षण किती उच्चपटीचं असलं पण त्याला संस्काराची जोड असणं महत्त्वाचे आहे. म्हणून आज अनेक पुंडलिकांनी कॉन्व्हेंटमध्ये शिकणाऱ्या आईवडिलांना कुठं पाठवलं आहे तुम्हाला माहीत आहे. वृद्धाश्रम वाढीस लागलेले आहेत. आणि हा कौतुकाचा भाग नाही, ही फार वाईट घटना आहे. भारतात ही अपेक्षा नाही वृद्धाश्रम सुरू होणं. भारतीय संस्कृतीला कलंक आहे. म्हणून त्या दृष्टीनं आपल्या गावात, आपल्या जिल्ह्यात, आपल्या राज्यामध्ये यापुढे एकही वृद्धाश्रम होणार नाही अशी हमी मूल्य शिक्षणानं घ्यावी. असे पुंडलिक, असे पांडुरंग, असे श्रावणबाळ आपण घडवावेत, तरच ही संस्कृती टिकेल. म्हणून ही जोखीम तथा जिम्मेदारी सेवानिवृत्त आणि सेवेत असणारे आमचे जे गुरुजन आहेत त्यांच्यावर या कार्यानं दिलेली आहे. शेवटी हे समाजकार्य आहे, हे देशकार्य आहे, हे कुटुंब कार्य आहे. यात सारेच विषय मोडतात. धर्माचं काम आहे, देशाचं काम आहे, यात सारेच विभाग यात आपण बघावेत. दुसरा विभाग या ठिकाणी निर्माण होणाऱ्या ज्या मानवी समस्या आहेत की पैकी आज आपण त्यातल्या बऱ्याच घेऊन आलात. आज बरेच जण मुलांच्या करिअर शिक्षणाविषयी, नोकरीविषयी, विवाहाविषयी, आरोग्याविषयी, घरकुलाविषयी, शेतीविषयी, व्यापाराविषयी प्रश्न घेऊन आलेत. या साऱ्या प्रश्नांना उत्तरं लेखी दिलेली आहेत, तोंडी नाही. तोंडीच्या भानगडीत पडू नका. सौ बका एक लेखा. लिखाणाला विशेष महत्त्व आहे. म्हणून हे प्रतिनिधी आपला बहुमोल वेळ खर्ची घालून विनामूल्य मार्गदर्शनातून ते या सेवेमध्ये काम करत आहेत. गेल्या 80 वर्षात या कार्यातून, या विभागातून कोणीही एक रुपया कुणाचा घेतलेला नाही, घेणार नाही, आणि जे घेत असतील ते या मार्गातले नाहीत असं तुम्ही पक्क गृहीत समजा. म्हणून त्या दृष्टीनं एक निरपेक्ष वागणूक, निरपेक्ष कृती या विभागानं अवलंबलेली आहे. म्हणून आपण त्यांचा उपयोग करून घ्या. आपल्या समस्या सोडून घ्या. एकदा नाही 4 वेळा त्यांना विचारा, तेव्हा आपणाला निश्चितपणे योग्य रस्ता दिसेल, योग्य वाटचाल करणं सोयीचं होईल. पुढचा विभाग या ठिकाणी विवाह मंडळ आलेला आहे. आज बरेच पालक आपल्या मुलामुलींच्या लग्नाविषयी विचारणा घेऊन आलेले आहेत. म्हणून आपण काळजी करू नका. इथे प्रति गुरुवार रविवारी विवाह मंडळ स्थापन केलेलं आहे. आणि या ठिकाणून राज्याच्या 36 जिल्ह्यात किती वर आहेत, किती वधू आहेत त्याचा आकडा यांच्याकडे आहे. तो आता लाखाच्या पुढे गेलेला आहे. म्हणून त्यांच्याकडे लाखो वधूवरांची यादी जिल्हानिहाय उपलब्ध आहे. तुम्हाला कोणत्या जिल्ह्यातले हवेत त्या त्या जिल्ह्यांची त्यांच्याकडे नोंद आहे. फक्त एक मुख्य उद्देश आहे की हुंडा न घेता, सोनं नाणं न घेता, बिना हुंड्यानं, बिना सोन्या नाण्यानं, अति अल्प खर्चानं आणि सोबत येताना
रुसवे फुगवे मान सन्मान अपमान हे विसर्जन करूनच यायचे. अशा पद्धतीनं जर तुम्ही मुलामुलींची विवाह केली, आयुष्यात तुम्हाला कुठली किंतु परंतु चिंता दुःख संकट हा प्रकार राहणार नाही. याचं कारण असं आहे, गेल्या 70-80 वर्षात या कार्यातून जेवढी स्वामींच्या कृपेनं विवाह झाली, आज तागायत एकही घटस्फोट फारकती झालेल्या नाही. म्हणून आपणाला जीवित सुखी करायचं असेल तर तुम्ही ऋणानं बंधानं मुलामुलींची विवाह करा. आणि मुलामुलींनीसुद्धा आईवडिलांना विचारल्याशिवाय विवाह करू नये. स्वतःच्या विचारानं करू नका. स्वतःचा चेहरा स्वतःला कधी दिसत नाही आरशाशिवाय. म्हणून कळकळीचं निवेदन आहे, केवळ आवडी आणि आकर्षण म्हणून विवाह घटस्फोट होतात. म्हणून ही धोक्याची घंटा आहे आणि त्यामुळं आज घटस्फोटाचं प्रमाण 50% आलेलं आहे. आता भीती वाटायला लागलेली आहे. म्हणून अत्यंत जोखमीचा विषय आहे, काळजीचा विषय आहे आणि तो आपण अत्यंत कौशल्यानं चातुर्यानं आध्यात्मिक वारशानं हा विभाग जनतेपर्यंत विश्वासानं पारदर्शकपणानं तो पोचवावा. आणि गावात जेवढ्या ग्रामपंचायती देशात आहेत त्यातल्या सदस्यांना आपण सांगावं की बाबा तुमच्या गावाला विकासाकडे न्यायचं असेल तर तुम्ही कुटुंबापासून सुरुवात करा. कुणाचा हुंडा भांडा घेऊ नका. बिना हुंड्यानं तुम्ही विवाह करून दाखवा, तुमचं गाव विकासाकडे जाईल. आजच्या मितीला सर्वात अवघड एक प्रश्न आहे मुलांचा विवाह. तुम्हाला थोडं आश्चर्य वाटेल. तुम्ही म्हणाल मुलांचा तर हुंडा मिळतो ते अवघड काय? सर्वात अवघड बाब आहे. त्यातही मिळाली सूनबाई चांगली तर ठीक, खाट्या सूनबाई मिळाली घराचं घरपण देशाचं देशपण राहणार नाही. म्हणून आजच्या मितीला सर्वात अवघड प्रश्न शेतकऱ्यांच्या मुलांच्या विवाहाचा आहे. म्हणून आज वाढत्या आत्महत्या त्यामुळे झालेल्या हे उघड आहे. म्हणून एक सामाजिक काम आहे, राष्ट्रीय काम आहे. या कामाकडे पोक्त वयातल्या भगिनी आणि पोक्त वयातल्या पुरुषांनी थोडं लक्ष घालावं आणि विवाह मंडळात गावोगावी काम करावं, तरच हे शक्य आहे. म्हणून त्या पद्धतीनं आपण आवड असणाऱ्यांनी या विभागात अवश्य काम करावं. त्यांना ती द्वारं खुली आहेत. विनामूल्य काम करावं एवढीच अट आहे. म्हणून त्या पद्धतीनं आपण हे कार्य जडमानसामध्ये अत्यंत विश्वासानं आणि निरपेक्ष पारदर्शक कृतीनं ते कृपया पोचवावं हे कळकळीचं आवाहन. पुढचा विभाग कृषी प्रतिनिधी आले. नुकताच आता हा खरीप हंगाम संपत येतो आहे. पावसानं अनिश्चितपणानं गेला मे महिन्यापासून पावसाला सुरुवात झालेली आहे. काही भागात खूप पाऊस झालेला आहे. विदर्भासारख्या काही जिल्ह्यांमध्ये पावसाची अजून प्रतीक्षा आहे, पेरण्या नाही. आणि आपल्या भागाकडं अति पाऊस झाल्यामुळं पेरण्या थांबलेल्या आहेत. ही विषमता राज्याच्या 36 जिल्ह्यामध्ये तुम्ही बघत आहात. म्हणून याला कृषी भाग 1-2 हे जर आपण पानं चालणे तर विषमता दूर करता येईल. ज्या भागात अजून पाऊस नाही अशा शेतकऱ्यांनी जर पर्जन्य सूक्ताचं पठण केलं तिथे सुवृष्टी झाल्याशिवाय राहणार नाही. आणि आपण आपल्या भागामध्ये अक्षय तृतीयेपासून नव्हे चैत्र पाडव्यापासून अनेक शेतकऱ्यांनी पर्जन्य सूक्त म्हटल्यामुळं उन्हाळा जाणवला नाही. हे लपून ठेवायची बाब नाही. म्हणून त्यात कमी अधिक प्रमाण पावसाचं असू शकतं. परंतु जर सर्वांनी याकडे लक्ष दिलं तर महाराष्ट्र हा सर्वार्थानं सुजलाम सुफलाम होईल. शेतकरी समृद्ध होईल. त्याला उठपट सरकारकडे हात पसरण्याची वेळ येणार नाही आणि येऊ नये त्यासाठी आपण प्रयत्नशील असणं जरुरीचं आहे. तो राजा आहे
त्याला हात पसरण्याची जरूर नाही. परंतु त्याकडे बघण्याचे दृष्टिकोन संबंधितांचे बदलल्यामुळं ही अवस्था निर्माण झालेली आहे. हे वास्तव लपवून ठेवता येत नाही. म्हणून शेती कशी करावी, शेतीवर अवलंबून असणारे लघुउद्योग आहेत. सुमारे 55 लघुउद्योग आहेत. शेतकऱ्यांच्या मुलांनी नोकऱ्या करूच नका, स्वतःचे छोटे छोटे लघुउद्योग करा, स्वतःच्या पायावर उभे राहा, असं मार्गदर्शन कृषी महोत्सवातून मेळाव्यातून केलं जातं. आणि स्वावलंबी शेतकरी कसे होतील, आत्महत्या करणार नाहीत अशी व्यवस्था नव्हे, त्याला धीर देण्याचं काम, मनोधैर्य वाढवण्याचं काम, आत्मविश्वास वाढवण्याचं काम, मार्गदर्शन करण्याचं काम या विभागातून केलं जातं. म्हणून त्याचं मन परिवर्तन करण्यासाठी आपण शेतकऱ्याच्या बांधाबांधावर पोचणं क्रमप्राप्त आहे. तर पुढचा विभाग या ठिकाणी डॉक्टर लोक दवा घेऊन आलेले आहेत. इथे प्रति गुरुवार रविवारी कॅन्सर रुग्ण मोठ्या प्रमाणात येतात. खरं तर हा दवाखाना नाही, काय येतात मला माहीत नाही. येतात वस्तुस्थिती आहे, कारण महाराज फार मोठे डॉक्टर आहेत जगातले. तिथे कुठलाही कसाही कॅन्सर ही औषधं बरे करतात स्वामींच्या कृपेने. म्हणून ती दवा इथे उपलब्ध आहे. सप्तरंगी आहे, सप्तरंगी काढा आहे. सर्व प्रकारचे कॅन्सर ही औषधं बरी करतात. ज्यांना घशाचा कॅन्सर आहे त्यांच्यासाठी सप्तरंगी मधात घासून घ्यावी. ज्यांना ब्लड कॅन्सर आहे ते गोमूत्रातून घ्यावं. ज्यांना पोटात गाठी आहेत त्यांनी वेखंड गाईच्या गोमूत्रात घासून प्राशन करावं अन्नाच्या पोटी. पोटातल्या गाठी नव्हे, कुठल्याही गाठी डोक्यात असतील, पोटात असतील, कुठेही असतील, त्या नष्ट करण्याचं सामर्थ्य केवळ वेखंडामध्ये आहे. अर्थात औषधं कडू तुरट आहेत, पटतील तर घ्या, सक्ती नाही, पण डोळे झाकून ते घ्यावं लागतं. फार कडू आणि तुरट ते औषध आहे. पण बिना केमो, बिना वेदना, बिना शस्त्रक्रिया हे आजार बरे करण्याची क्षमता या दव्याची आहे. ज्याला पटेल तो निश्चित घेईल, सक्ती नाही. म्हणून आपण ते ठरवावं. त्यासाठी आपण त्र्यंबकेश्वरी गुरुपीठासमोर आरोग्यधाम आपली वाट बघत आहे. आणि आगामी सिंहस्थापूर्वी ते लोकार्पण सोहळा, तिथे कोट्यवधी भाविकांमध्ये अनेक दुःखी लोक येणार आहेत आणि त्यांच्यासाठी विनामूल्य ही सेवा देण्याचा संकल्प केलेला आहे. म्हणून आपणाला निश्चितपणे त्यासाठी उभं करण्यासाठी ज्या ज्या कृती कराव्या लागतात त्या आमचे प्रतिनिधी आपणाशी संबोधित करतील. म्हणून त्या दृष्टीने आपण हे गरिबांपर्यंत कसं पोचेल आणि गरीब माणसं त्यातून बरे कसे होतील, त्यांना देवानं दिलेलं आयुष्य सुखानं कसं जगता येईल हा त्यामागचा उद्देश आहे. जेवढं आयुष्य आहे ते निरोगी राहावं एवढंच देवाकडे मागावं. बाकी देवाकडे काही मागू नये, त्याला कळतंय काय लागतंय काय नाही. पण निरोगी जीवन ही खरी संपत्ती आहे. अनेक काही श्रीमंत लोक झोपेच्या गोळ्या खाऊनही त्यांना झोपा येत नाही. बघा, अनेक मोठी नावं आहेत, तुम्हाला माहीत आहे. ते कर्मदरिद्री माणसं आहेत. पण इथे बसलेले आणि आमच्या काही घरी असलेले लोक आहेत ते एवढे श्रीमंत आहेत, आम्ही त्यांना श्रीमंत म्हणतो. श्रीमंत असे आहेत, मनानं तर आहेत, डोकं टेकल्याबरोबर ज्याला 4-5 तास झोप येते तो खरा श्रीमंत म्हटला जातो. म्हणून इथे बसलेले सगळे भगिनी पुरुष मनानं श्रीमंत आहेत, त्यांना 4-5 तास झोप निश्चित येते. यापेक्षा श्रीमंतीची व्याख्या काय सांगणार, ही खरी श्रीमंती आहे. म्हणून निरोगी जीवन जगायचं असेल, आहार विहार आचार विचार याकडे आपण वळावं. म्हणून जे शक्यतो शाकाहारी आहेत, निर्व्यसनी आहेत, त्यांना कुठलेच आजार होत नाही. म्हणून त्यांनी शाकाहारी निर्व्यसनी राहावं. जो मांसाहारी आहे, खरं तर प्राचीन कालापासून मानवाला असा एक शाप आहे की तो मांसाहार करू नको.
मांसाहार करण्याचा अधिकार कुणाला आहे? जो जिभेनं पाणी पितो, ज्याला सुळे आहेत, दाढा नाही, अशीच व्यक्ती मांसाहार करते. त्यात वाघ आहे, सिंह आहे, हिंस्र प्राणी आहे, त्यांना दाढा नाहीत, ते जिभेनं पाणी पितात. त्यांना फक्त तो अधिकार नियतीनं दिलेला आहे, त्यापैकी आपण मानवला नाहीत. म्हणून आपण कृपया शाकाहारीच राहावं हा आग्रह कायम आहे. डॉक्टर लोक काही सांगतील, काही आजार झाला की मांसाहार करा, तो मूर्खपणा आहे, तसं करू नका. म्हणून आपण डॉक्टर हे काही देव नाही. म्हणून त्या दृष्टीनं आपण आपलं मत पक्कं करावं आणि आपलं मनोबल आपण वाढवावं, आत्मविश्वास वाढवावा, एवढं कळकळीचं सांगणं या विभागाचं आहे. पुढचा विभाग या ठिकाणी वास्तुतज्ञ प्रतिनिधी आलेले आहेत. त्यांनी आपला परिचय देऊन वास्तूचं वास्तूपण, वास्तूमध्ये सौख्य, शांतता, 4-5 तास झोप आली पाहिजे अशी वास्तू असावी. म्हणून आग्नेय दिशेला पाणी नसावं, ईशान्येला टॉयलेट जिना नसावा, नैऋत्येला प्रवेशद्वार नसावं, घरात बंद पडलेली घड्याळं, फुटलेली भांडी, तुटलेल्या चपला, फाटलेले कपडे आणि बऱ्याच भगिनींच्या किचन ओट्याला काळा दगड लावलेला आहे, कडप्पा लावलेला आहे, अशा भगिनींनी हात वरती करावे. म्हणजे मला उपाय सांगताय. धन्यवाद. घाबरून जाऊ नका. तुम्ही घरी गेल्या गेल्या तुमच्या वास्तूचं डॉक्टर तुम्हीच व्हा. याचा अर्थ तो काळा जो दगड आहे तो काढत बसू नका. जाता जाता बाजारातून पिवळ्या किंवा पांढऱ्या रंगाचा ऑइल पेंट न्या आणि त्या दगडाला तो रंग फक्त बदला, पिवळा किंवा पांढरा करा. त्या मिनिटाला तुमची 7:30 तिथेच संपली असं म्हणायला अतिशयोक्ती नाही. इतका सोपा प्रयोग आहे. म्हणून आपणाला निवेदन आहे की आमच्या वास्तुतज्ञांद्वारा तुम्ही सखोल माहिती ज्ञानदान 1 ते 4 ग्रंथातून जर वाचली तर तुमची वास्तूतल्या चुका, उणिवा तुम्हालाच कळतील. अन्य माणसं बोलवण्याची गरज नाही, कुणाला बोलवण्याची गरज नाही. कदाचित तुम्ही जर ही पानं चालली, कुणाकडेही जायची गरज नाही. इतकं सोपं शास्त्र तुमच्यासमोर ठेवलेलं आहे. तर पुढचा विभाग इथे कायदेशीर सल्लागार म्हणून वकील आणि न्यायमूर्ती आलेले आहेत. राज्यात आणि देशात हजारोनं सेवा केंद्र आहेत. ती सेवा केंद्र कायद्याच्या चाकोरीत चालावे असं मार्गदर्शन कायदेशीर सल्लागार म्हणून वकील आणि न्यायमूर्ती आपणाशी संबोधित करणार आहेत. बऱ्याच वेळा कोर्टाच्या सज्जनांना वाऱ्या कराव्या लागतात. खरं तर तुम्हाला पंढरपूरची वारी परवडेल, पायी चालण्याच्या वाऱ्या परवडतील, सप्तशृंगला पायी गेलेलं परवडेल, त्र्यंबकला पायी गेलेलं परवडेल, दिंडोरीला पायी आलेलं परवडेल. कोर्टाची वारी परवडणारी खिशाला नाही. त्या कितीतरी वाऱ्या कराव्या लागतात, त्या बंदच होत नाही. म्हणून कोर्टाच्या वाऱ्या बंद करण्यासाठी कायदेशीर सल्लागार इथे बसलेले आहेत. त्यांचं मार्गदर्शन आपण घ्यावं हे कळकळीचं निवेदन. तर पुढचा विभाग प्रशासकीय कामकाज आणि प्रशिक्षण प्रतिनिधी आपणाशी संवाद साधणार आहेत. त्यांच्या सवेत दुर्ग अभियान प्रतिनिधी, देशविदेश अभियान प्रतिनिधी, स्वयंरोजगार प्रतिनिधी, पर्यावरणपूरक प्रतिनिधी, माहिती तंत्रज्ञान प्रतिनिधी, युवा प्रबोधन प्रतिनिधी आणि याज्ञिकी प्रतिनिधी. हे सगळे प्रतिनिधी प्रातिनिधिक स्वरूपात आहेत. उर्वरित प्रतिनिधी मथुरेला सप्ताला गेलेले आहेत. गेले 8 दिवस झालेत बघा. तिथे अखंड जप नामसप्ताह भागवताचा चालू आहे. बोलवले 5,000 गेले 15,000 अशी अवस्था आहे. म्हणून आपण आता गर्दी करण्याला जाऊ नका. आपण वाटल्यास आपल्यासाठी स्वतंत्र तारीख काढू, तो भाग वेगळा. म्हणून इथे याज्ञिकी प्रतिनिधी वादळ, ध्वज आणि भूकंप होऊ नये असं यंत्र दाखवत आहेत.
आणि या सर्व विभागाशी आपण दिवसभरात चर्चासत्र ठेवणार आहोत. फावल्या वेळेत आपण यांच्याशी संवाद साधा आणि आपले प्रश्न यांना विचारून मार्गी लावा हे कळकळीचं आवाहन. शेवटचा विभाग मराठी अस्मिता आणि भारतीय संस्कृती आमच्या माता भगिनींनी समृद्ध जिवंत आणि पुढे नेलेली आहे. त्यांनी उभं राहून आपला परिचय देताना आज काही भगिनी प्रश्न घेऊन आल्यात. त्यातले 2 प्रश्न महत्त्वाचे आहेत. 1 व्यसनाधीनता, 2 डोक्यावर कर्ज. लग्नाचं तर आपल्याला सांगितलं आहे तर विवाह मंडळ 24 तास बसलेलं आहे. तथापि ज्यांच्या कुटुंबामध्ये चोरून व्यसनं करणारे लोक आहेत, हट्टी, तापट, आजारी, विकलांग, मद्यपी, धूम्रपी, मांसाहारी आहेत, त्या भगिनींना एक सुखद धक्का आहे. त्यांनी शंकराच्या पिंडीवर पाण्याचा अभिषेक करावा महिम्न म्हणून. साचलेलं तीर्थ या सगळ्या लोकांना पिण्याच्या पाण्यातून द्यावं, चहातून द्यावं. तुम्हाला सांगतो महिन्याभरात सुंटे वाचून खोकला जाईन आणि ते शाकाहारी निर्व्यसनी होते, ते घरचे घरी. म्हणून हा घरचे घरचा उपक्रम सगळ्या गृहिणी असणाऱ्या भगिनींनी फावल्या वेळात करून बघा. त्याला फार वेळ लागत नाही. एक 15 ते 20 मिनटामध्ये तुम्ही अभिषेक करून तुम्ही त्या दिशेची योग्य तऱ्हेनं वाटचाल करू शकता. दुसरा प्रश्न, डोक्यावर वाढणारं कर्ज. बऱ्याच कुटुंबियांसमोर आज ही टांगती तलवार आहे. अज्ञानापोटी, ईर्षेपोटी तथा एखाद्या उद्योगपतीनं मुलाचं मुलीचं लग्न खूप थाटात केलं आहे. हाय म्हणतो मी त्याच्यापेक्षा बँकेचं लोन घेतो पण त्याच्यापेक्षा चांगलं लग्न करतो. या ईर्षेमुळं डोक्यावर कर्ज वाढत आहे. टोकाची भूमिका ते घेत आहे. अज्ञानपणा आहे. म्हणून मगाशी सांगितलं विवाह मंडळाकडे जाऊ द्या. बिना हुंड्यानं, बिना सोन्यानाण्यानं, अति अल्प खर्चानं, साखरपुड्यात जर मुलामुलींची विवाह झाले तर ऋण काढून सण करण्याची वेळ कोणावर येणार नाही. आमच्या शेतकऱ्यांवर येणार नाही. शेतकरी हा राजा आहे, त्याच्यावर ही वेळ येऊ नये म्हणून कळकळीचं सांगणं आहे. म्हणून तथापि आपण कुटुंबाला समृद्ध अवस्थेकडे पोचवायचं असेल, त्याचं नाव आहे, त्याची ओळख आहे श्रीयंत्र. हे श्रीयंत्र आहे. हे लक्ष्मीनारायणांचं आसन आहे. यावर कमळगड्ड्याची माळ अर्पण करावी. आपल्या नित्यसेवेमध्ये विष्णू, नारायण, लक्ष्मीजी, कुबेरजी यांच्या सेवा आहेत, स्तोत्रमंत्र आहेत. म्हणून रोज त्याजवळ बसून विष्णू गायत्री, लक्ष्मी गायत्री, कुबेर मंत्र, व्यंकटेश स्तोत्र, श्रीसूक्त पठनानं डोक्यावरचं ओझं खांद्यावर येतं. आणि प्रतिपौर्णिमेला आमच्या सर्व माता भगिनी घरचे घरी लक्ष्मी पूजन करतात. एक वाटीभर शेऱ्याचा प्रसाद बनवतात, 3 सुपाऱ्या मांडतात, ही मराठी 5 अध्यायाची पोथी वाचतात आणि अशी पूजा करून, आरती करून तो प्रसाद कुटुंबियांना वाटतात. तथापि ज्या भगिनी स्वतः सत्यनारायण करतात इथे बसलेल्या, त्यांनी हातवरती करावेत. धन्यवाद मनापासून. पण ज्यांचे हात वरती आहेत त्यांनी, ज्या भगिनींचे हात वरती नाहीत त्यांना सांगितलं तर किती फायदा होईल. सांगणाराला त्यातलं निम्म पुण्य मिळेल. म्हणून दिव्यानं दिवा लावून, ज्योतीनं ज्योत लावली, सांगणाराला 50% पुण्य मिळतं. हा मार्ग त्यावर उभा आहे, या दुव्यावर चाललेला आहे. म्हणून तुम्ही या गोष्टी सांगत आला. इतर काहीतरी तुझं माझं करण्यापेक्षा, उणधुणं करण्यापेक्षा सेवेकडे वळा, हे सांगा, ते पुण्य तुम्हाला मिळेल. स्वामी चरित्रातल्या पात्रांची उणीधुणी काढू नका, हे सर्वात महत्त्वाचं. काय होतं, उणीधुणी काढली तर आपलं पुण्य कमी होतं, पुण्य क्षीण होतं. कुणाला नावं ठेवलं, पुण्य क्षीण होतं. म्हणून अनेक संत मालिकेचा जर तुम्ही अभ्यास केला
अनेक जनतेनं संत मालिकेंना नावं ठेवलं बघा. त्यात ज्ञानेश्वर भावंड मागे नाहीत, आमचे तुकाराम महाराज मागे नाहीत, एकनाथ महाराज मागे नाहीत, रामदास स्वामी मागे नाहीत. कितीतरी संत मालिकेचे दाखले देत आहेत. त्यांना चांगलं केव्हा लोक म्हणतात? मेल्यानंतर. जिवंतपणे त्यांना कोणी चांगलं म्हटलं नाही. म्हणून पुढच्याला ठोकर लागलेली आहे, मागच्यानं पाय उचलून टाका. म्हणून कोणाची उणी दुणी नावं ठेवणं हा प्रकार कायमचा विसर्जित करा. हा संदेश जर आपण एकादशीला घेऊन गेला, पहिली कृपा पांडुरंगाची तुम्हाला. म्हणून कळकळीचं निवेदन आहे. म्हणून आपण निर्मळ मनानं स्वामींची आपण सेवा करावी एवढंच कळकळीचं सांगून पुन्हा एकदा मनापासून आगामी येणाऱ्या गुरुपौर्णिमेच्या आपणाला मनापासून शुभेच्छा धन्यवाद देऊन हात जोडून प्रार्थना करून हे आपण सत्र थांबू. प्रार्थनेनंतर प्रथम भगिनी वर्ग मौनानं नंबर 1च्या गेटनं समाधी मठाला वळसा घालून, औदुंबराला केवळ वळसा घालून दरबारात उभ्यानं स्वामींना नमस्कार करतील. गर्दी असल्यामुळं वाकता येणार नाही. वाकल्यामुळं मागचा माणूस पडतो, चेंगराचेंगरी होते, हे तुम्हाला माहीत आहे. हे टाळण्यासाठी आपण उभ्यानं नमस्कार करावा. ज्यावेळी दरबार खाली असेल त्यावेळी मुजरा करावा. तदनंतर पुरुष प्रतिनिधी त्याप्रमाणे करतील आणि पुढचं मार्गदर्शन आमचे प्रतिनिधी दिवसभरासाठी आपलं करतील. तेव्हा आपण हात जोडून प्रार्थना करू आणि हे सत्र या ठिकाणी थांबू. श्री स्वामी समर्थ.